मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी तसेच बघा या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट कळवण्यासाठी बघा तुम्हाला आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो. त्या ग्रुपची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे पहा. बघा जे काही मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी सर्व पदांसाठी जे काही अपडेट आहेत मित्रांनो, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देणार आहेत मित्रांनो. तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो त्या ग्रुपची आपण लिंक टाकलेली पहा. त्या लिंकवर टच करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉइन करा. आणि मित्रांनो कसा जॉइन करायचा? जे काही आपल्या व्हिडिओचं टायटल दिसतंय त्यावर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो आणि ओपन झाल्यानंतर मित्रांनो लगेचच्या लगेच तुम्ही तो ग्रुप जॉइन करा. जेणेकरून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ही PDF तसेच महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि फॉर्म संदर्भामध्ये महत्त्वाच्या अपडेटी, हॉल तिकीट संदर्भामध्ये महत्त्वाचे अपडेट सगळं तुम्हाला IMP माहिती मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. चला आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, जड पाण्यामध्ये काय असतं पहा. तर मित्रांनो जड पाण्यामध्ये काय असतं? तर लक्षात ठेवा ऑक्सिजन आणि ड्यूटेरियम असतं पहा. ऑप्शन क्रमांक 2 ऑक्सिजन आणि ड्यूटेरियम. दुसरा प्रश्न मित्रांनो, भारताने टिंब-टिंब शासन पद्धती स्वीकारली आहे. द्या उत्तर मित्रांनो, भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारलेली आहे मित्रांनो? ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. लाजू नका. एक-एक कमेंट मित्रांनो तुमचा एक-एक प्रश्न डायरेक्ट फिक्स करून टाकेल. कारण की ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता तर तुम्ही हा प्रश्न कुठे वाचला होता, म्हणजे तुम्हाला डबल रिव्हिजन करण्याची गरज नाही. एकदाच फिक्स होऊन जाईल. त्यामुळे नक्की टाईप करा. भारताने टिंब-टिंब शासन पद्धती स्वीकारलेली आहे. तर मित्रांनो संघराज्य ऑप्शन क्रमांक 2 संघराज्य. चला प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. युनोच्या जनरल असेंब्लीने आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून कोणता दिवस पाळायचं घोषित केलं? तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो पटकन उत्तर द्या. तो ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो 21 जून. लक्षात ठेवा 21 जून हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 मॅंगनीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत? मॅंगनीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत? द्या उत्तर. योग्य उत्तर मित्रांनो नागपूर आणि भंडारा. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 नागपूर आणि भंडारा याचे काय पहा योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो जिल्हा परिषदेची हिशोब तपासणी कोण करतं? जिल्हा परिषदेची हिशोब तपासणी कोण करतं? तर मित्रांनो स्थानिक निधी लेखा खाते आणि महालेखापाल ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नवे महसूल वर्ष बघा केव्हा सुरू होतं? महसूल वर्ष. तर लक्षात ठेवा मित्रांनो 1 ऑगस्टला हे चालू होतं पहा. चला पुढचा प्रश्न मित्रांनो भारताने सर्वप्रथम कोणता उपग्रह प्रक्षेपित केला होता? एकदम सोपा प्रश्न आहे की भारताने सगळ्यात प्रथम कोणता उपग्रह प्रक्षेपित केला होता? एकदम सोपा प्रश्न आहे. द्या उत्तर. बरोबर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आर्यभट्ट. लक्षात ठेवा मित्रांनो आर्यभट्ट हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस कोणत्या समितीने केली? त्रिस्तरीय. चला द्या उत्तर. बरोबर आहे मित्रांनो सर्वांचा ऑप्शन क्रमांक 1 बलवंतराय मेहता समिती. लक्षात ठेवा त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो टिंब-टिंब नंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड झालं. चला द्या उत्तर. कोणत्या घटनेनंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड ही जी काही घटना ही घडली? तर मित्रांनो रौलेट कायदा. लक्षात ठेवा रौलेट कायदा झाला त्याच्यानंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड झालं पहा. तापी नदी मित्रांनो कोणत्या दिशेने वाहते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अनेक पेपरला मित्रांनो तापी नदीवरती प्रश्न आलेला आहे. त्यामुळं सगळ्यांनी याचं कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा की कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला वाहते? बरोबर आहे सर्वांचं मित्रांनो पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते पहा. ऑप्शन क्रमांक 1 पूर्वेकडून मित्रांनो ही काय करते? पश्चिमेकडे वाहते. पुढचा प्रश्न मित्रांनो भक्तिपंथाची स्थापना टिंब-टिंब यांनी केली. द्या उत्तर. भक्तिपंथाची स्थापना टिंब-टिंब यांनी केली. अतिशय IMP प्रश्न आहे मित्रांनो भक्तिपंथाची स्थापना कोणी केली मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 रामानुज. लक्षात ठेवा मित्रांनो रामानुजनी याचं काय आहे पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी टिंब-टिंब यास महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हणून गणलं जातं. चला द्या उत्तर. एकदम सोपा प्रश्न आहे. राज्य पक्षी कोणता आहे महाराष्ट्राचा? द्या उत्तर सर्वांनी मित्रांनो. नाही तर म्हणता कडकनाथ. कडकनाथ नाही मित्रांनो हरियाल आहे. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 4 हरियाल. चला पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? कोणतं तिहार जेल? तर मित्रांनो
कोणत्या शहरामध्ये आहे? तो ऑप्शन क्रमांक 3 दिल्लीमध्ये मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 14 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? चला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. चला द्या उत्तर. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर 1958 लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 1958 ला मित्रांनो संमत करण्यात आला. नेक्स्ट आहे मित्रांनो DNA म्हणजे काय? DNAचा लॉंग फॉर्म विचारला व्यवस्थित उत्तर द्या. DNAचा लॉंग फॉर्म काय आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो डीऑक्सोरायबो न्यूक्लिक ऍसिड ऑप्शन क्रमांक 2 डीऑक्सोरायबो न्यूक्लिक ऍसिड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गीर ही जात खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये आढळून येते? चला द्या उत्तर. गीर ही जात खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते? कोणत्या प्राण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते? सांगा. तर गीर मित्रांनो गाय आहे पहा लक्षात ठेवा. कोंबडी बकडी आपल्याला माहिती आहे बघा. कोंबडीचे म्हशीचे जाती जाफराबादी, बकरी सुरती, उस्मानाबादी ह्या आपल्या काय बघा बकऱ्याच्या जाती आहेत. आणि खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत. ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 93 25 23 0840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDF वरती तुटून पडायचा आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दास कॅपिटल हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? चला द्या उत्तर. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. दास कॅपिटल हा जे काही पुस्तक आहे, हे याचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो कोण आहेत पहा ऑप्शन क्रमांक 4 कार्ल मार्क्स. लक्षात ठेवा मित्रांनो, कार्ल मार्क्स मित्रांनो याचे काय आहेत पहा लेखक आहेत. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, मानवी डोळ्यामध्ये प्रतिमा ज्या भागावर तयार होते त्याला काय म्हटलं जातं? प्रतिमा ज्या भागावर तयार होते त्याला काय म्हणतात? बुबुळ, भिंग, कॉर्निया का रेटिना? सांगा उत्तर. चला पटकन उत्तर मनामध्ये फिक्स करा किंवा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. रेटिना म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 रेटिना. समजलं? रेटिना. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आर्याचा आद्य ग्रंथ कोणता आहे? चला द्या उत्तर. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आर्याचा आद्य ग्रंथ कोणता आहे? यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद का ऋग्वेद? चला कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 ऋग्वेद आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. ऋग्वेद. जीवनसत्व ड च्या अभावामुळे कोणता रोग होतो? अ च्या अभावामुळे कोणता रोग होतो? चला द्या उत्तर. ड च्या अभावामुळे व्हिटॅमिन डी. सांगा पटकन. तर कोणता होतो मित्रांनो? मूळदोष होतो पहा. ऑप्शन क्रमांक ड. रात आंधळेपणा कोणत्या अभावामुळे होतं? तर व्हिटॅमिन अ. लक्षात ठेवा. स्कर्वी मित्रांनो व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे स्कर्वी होतं. व्हिटॅमिन सी काय मध्ये आवळा किंवा लिंबू वर्गीय फळामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी पाहायला मिळतं. पृथ्वीच्या अंतर्गाभ्याला काय म्हणतात?
द्या उत्तर. पृथ्वीच्या अंतर्गाभ्याला काय म्हणतात? अंतर्गाभ्याला काय म्हणतात? तर मित्रांनो काय म्हणतात? निफी असं म्हणतात. लक्षात ठेवा, निफी. नेक्स्ट आहे मित्रांनो, पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरामध्ये किती हाडे असतात? द्या उत्तर. पूर्ण वाढ झालेल्या शरीरामध्ये किती हाडे असतात? किती असतात मित्रांनो? 206 हाडे असतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, माय लाईफ माय म्युझिक हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? काय प्रश्न आहे? माय लाईफ माय म्युझिक. द्या उत्तर. तर पंडित रविशंकर. लक्षात ठेवा मित्रांनो, रविशंकर यांनी हे लिहिलेलं आहे पहा. पांढऱ्या फॉस्फरसचा द्रवणांक बिंदू किती असतो? पांढऱ्या फॉस्फरसचा. द्या उत्तर. 2 पैकीच देऊन टाका ऑप्शनमध्ये. व्हेरी गुड मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 44. लक्षात ठेवायचं आहे 44. सोडियम बायकार्बोनेटचं रासायनिक सूत्र काय आहे? चला द्या उत्तर. सोडियम बायकार्बोनेटचं रासायनिक सूत्र काय आहे? तर मित्रांनो काय पहा, NaHCO3. लक्षात ठेवा काय सूत्र आहे पहा, NaHCO3. हे काय मित्रांनो? सोडियम बायकार्बोनेटचं काय पहा, रासायनिक सूत्र आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, रासायनिक सूत्र आहे. समजलं? प्रश्न क्रमांक 26 आहे बघा. देशातील पहिले डिजिटल संग्रहालय खालीलपैकी कुठे सुरू करण्यात आलं? खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो. देशातील पहिलं डिजिटल संग्रहालय. तर मित्रांनो हे कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, पुणे या ठिकाणी मित्रांनो हे सुरू करण्यात आले पहा. कुठं? पुणे जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 27 पहा मित्रांनो, सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने 36 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फ्रान्स. भारत आणि फ्रान्स याचं योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक पुढचा मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो? तर या ठिकाणी जर पाहिलं तर सोनाली कुलकर्णी आणि सोनू निगम. ऑप्शन क्रमांक डी बघा, ब आणि क म्हणजे ए आणि सी याचं योग्य उत्तर होईल पहा. 29 नंबरचा प्रश्न मित्रांनो, सध्या चर्चेत असणारे क्रेयुगाडा पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील सीमेवर आहे? काय प्रश्न आहे पहा. चर्चेत असणारे करेगुट्टा पर्वतरांग या ठिकाणी पहा, करेगुट्टा शब्द आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा आणि छत्तीसगड. पुढचा प्रश्न काय विचारला आहे, ती खालीलपैकी आपल्याला अयोग्य असणारा पर्याय ओळखायचा आहे म्हणजे चुकीचा. तर पहिला पर्याय मित्रांनो 1 मे महाराष्ट्र दिवस, एकदम बरोबर. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिवस असतो, हे सुद्धा बरोबर आहे. 3 ऑक्टोबरला मराठी अभिजात भाषा गौरव दिवस, हे सुद्धा बरोबर आहे. तर मित्रांनो तिन्ही पण विधान या ठिकाणी बरोबर आहे, म्हणजे आपलं यापैकी नाही योग्य उत्तर होईल.